श्री रामविजय कथासार अध्याय 29 इंद्रजिताचा वध। इंद्रजिताने नंतर एक विलक्षण कपट केले। त्याने एक मायावी सीता निर्माण केली। त्याने मारुतीला ती दाखविली आणि त्याला म्हटले, अरे वानरा, हीच ना तुझी स्वामिनी? हिच्या पायीच हजारो राक्षसांचा इथे संहार झाला। ही तर कृत्य आहे। ही अतिशय सुंदर म्हणून रावणाने हिला पंचवटीमधून पळवून आणले, पण हिच्यामुळेच लंकेचा नाश होईल। हिला जिवंत तरी कशाला ठेवायची? आत्ताच मी हिला मारून टाकतो, असे म्हणून इंद्रजिताने ताबडतोब ती मायावी सीता खड्गाने मारून टाकली आणि लगेच तो निकुंभीला भुवनात यज्ञ करण्यासाठी निघून गेला। यज्ञ करून तो आणखी एक अभेद्य रथ प्राप्त करणार होता। सीता खरोखरीच मारली गेली असे वाटून मारुती रडत रडत राम लक्ष्मण जेथे होते तेथे गेला व त्यांना इंद्रजिताने सीतेचे खड्गाने कसे डोके उडविले ते सांगितले। ते ऐकताच राम अत्यंत शोकावेगाने रुदन करू लागला। या वार्तेने रामाच्या सेनेत मोठा हाहाकार उडाला। लक्ष्मणाने रामाचे विवेकाच्या शब्दांनी सांत्वन केले। तो म्हणाला, रघुनाथा, असणाऱ्या मायेची खंती कशाला करावी? जे आकाराला आले ते नाश पावणार हे त्रिवार सत्य आहे। मी खात्रीने सांगतो, आपण विवेकरूपी वज्र घेऊन मोहरूपी पर्वताचा नाश करावा। सीता तुला सोडून जाणे मुळीच शक्य नाही। तू मुळीच शोक करू नकोस। मी रावणाचा वध करतो पहा। देवांना आता मी मुक्त करतो। तो एवढे बोलत होता तोच अनेक वानरांसह बिभीषण तेथे अतिशय वेगाने धावत आला आणि मोठ्याने म्हणाला, सीता अशोकवनातच सुखरूप आहे। रामचंद्रा, तिचे मायावी रूप इंद्रजिताने निर्माण केले व तिला मारून तुला फसविण्याचा त्याने प्रयत्न केला। ते वृत्त कळताच सर्वत्र आनंद झाला। रामाने तर बिभीषणास मिठीच मारली। तो त्याचे वारंवार आभार मानू लागला। तेव्हा बिभीषण म्हणाला, अहो प्रभू, माझे कसले आभार, पण एक मात्र सांगतो, इंद्रजित निकुंभीला भुवनात पुन्हा एक भयानक यज्ञ करीत आहे। त्यातून तो एक दिव्य रथ वर येत आहे। तुम्ही तो यज्ञ त्वरित नष्ट करून टाका, नाहीतर तो इंद्रजित अजिंक्य होईल। काय म्हणतोस तरी काय बिभीषणा? मग त्याला मारणार कोण? रामाने चिंताग्रस्त होत विचारले। जो 12 वर्षे ब्रह्मचारी व निराहारी असेल तो वीरच इंद्रजिताचा वध करू शकेल, बिभीषणाने म्हटले। रामाने पटकन लक्ष्मणाकडे पाहिले। लक्ष्मणाने धनुष्यबाण सज्ज केले व तो तात्काळ इंद्रजित यज्ञ करीत असलेल्या स्थानाकडे तेथून निघाला। चला वीर हो, निकुंभीला भुवनात चला। आपण प्रथम त्या इंद्रजिताचा भयंकर यज्ञ उद्ध्वस्त करूया। मोठ्या द्वेषाने पुष्कळ वानरवीर त्याच्याबरोबर धावू लागले। इंद्रजित एका भुयारी मार्गातून आत शिरून पृथ्वीच्या पोटात यज्ञ करीत होता। यज्ञात तो नाना प्रकारच्या वाईट वस्तू घालीत होता व घोर मंत्र म्हणत होता। यज्ञाचा धूर भुयारातून बाहेर येत होता। भुयाराच्या तोंडावर जे राक्षस राखणदार म्हणून उभे होते त्यांना वानरांनी झोडून पिटाळून लावले। भूते खेते घाबरून पळून गेली। मग भराभर वानर त्या भुयाराच्या आत घुसले। हजारो दगडांचा व शिळांचा तेथे वर्षाव करून त्यांनी यज्ञाचा अग्नीच विझवला। त्या यज्ञामधून रथ अर्धवट बाहेर येत होता। तो मोडून तोडून टाकला। इंद्रजित चिडून युद्धाला उठला। लक्ष्मण नाना प्रकारची अस्त्रे इंद्रजितावर मारू लागला। इंद्रजित महाबलाढ्य होता। त्या दोघांचे भयानक युद्ध तेथे भुयारातच सुरू झाले। वानरही राक्षसांवर तुटून पडले। इंद्रजित व लक्ष्मण एकमेकांना हिणवीत होते व चिडून एकमेकांवर बाण प्रहार करीतच होते। त्या दोघांचे अस्त्रांचेही भयंकर रण माजले। पर्जन्यशास्त्र, वातास्त्र, अग्निअस्त्र, सागरअस्त्र, नागास्त्र अशा विलक्षण अस्त्रांचा दोघांनी एकमेकांवर नुसता भडीमार केला। शेवटी ब्रह्मास्त्राने मेघनाद इंद्रजित भयंकर चिडला व फारच मोठे असे 5 बाण त्याने एकदम मारले। ते कोण सहन करू शकणार? केवळ शेष नागाचा अवतार असलेला लक्ष्मणच। ते बाण छातीवर लागले तरी न डगमगता लक्ष्मणाने 9 तेजस्वी बाण मारले। ते मेघनादाच्या नेमके कपाळावर लागले। ते कपाळात रुतून त्यामधून रक्त भळाभळा वाहू लागले। बिभीषण लक्ष्मणाच्या मदतीला धावला। त्याने आपली प्रचंड गदा मेघनादावर भिरकावली, पण पुतण्याने काकाची गदा बाणाने मधल्यामध्ये तोडून टाकली आणि 5 बाण मारून बिभीषणाला विद्ध केले।
ते पाहून जांबुवंताने एकदम जे उड्डाण केले ते अगदी इंद्रजिताच्या रथावर. त्याच्या दणक्याने तो रथच मोडून पडला. यज्ञातून रथ तर मिळालाच नाही आणि स्वतःचा रथही नष्ट झाला. इंद्रजित आता भूमीवर उभा राहून लढू लागला. तोच हनुमंताने मोठा पर्वत त्याच्यावर आदळला. मग मेघनादाने तो वरच्यावरच उडवून दिला. मग काय, नळ, नीळ, ऋषभ, गवय, अंगद, शरभ, कुमुद इत्यादी वानर त्याच्यावर तुटून पडले. सगळीकडून मोठमोठे शिलाखंड व झाडे यांचा एकदम प्रचंड माराच त्यांनी सुरू केला. पण इंद्राचाही पराभव करणारा तो वीर रावण पुत्र त्यांना कशाची दाद देतो. विजेच्या चपळाईने त्याने सर्वांचा मारा आपल्या बाणांनी मोडून काढला आणि मायाशक्तीने इंद्रजित आकाशात उंच उडाला व तेथून वानरांवर अक्षरशः बाणांचा पाऊस पाडू लागला. तेव्हा मारुतीने नवलच दाखविले. सौमित्राला आपल्या तळहातावर उचलून घेऊन तो मेघांपेक्षाही अधिक उंच झाला. इंद्रजितापेक्षा उंचावरून लक्ष्मण त्याच्यावर अचानक शरवर्षाव करू लागला. देवही तो रणसंग्राम पाहून चकित झाले. मेघनादाचा काहीच उपाय आता लक्ष्मणापुढे चालेना. तो परत भूमीवर उतरला व युद्ध करू लागला. लक्ष्मण व मेघनाद यांचे समोरासमोर युद्ध सुरू झाले आणि लक्ष्मणाने प्रचंड गर्जना करून भात्यातून एक लखलखीत बाण काढला. त्यावर मंत्र जपला. तो बाण अधिकच तळपू लागला. आपले मन एकाग्र करून लक्ष्मणाने शपथ घेतली, जर राम हा मायातीत शुद्ध चैतन्य असेल, जर मला स्त्री असूनही मी 12 वर्षे ब्रह्मचारी असेन व निराहारी असेन, काया मनाने मी खरोखरीच रामोपासक असेन, जर भूमिकन्या सीता जगन्माता असून ती पवित्र पतिव्रता असेल, जर रामनामाने शिवकंठाची हलहलाने झालेली आग शमली हे खरे असेल, तर माझ्या एकाच बाणाने इंद्रजिताचा शिरच्छेद होईल. असे म्हणून त्याने धनुष्य आकर्ण ओढून तो बाण जोराने सोडला. आकाशमार्गे तो बाण सणसणत आला व त्यावर उलट बाण मारण्यास इंद्रजिताला उसंत न मिळता त्याचे मस्तक व उभारलेले दोन्ही हात चाप बाणांसह तुटून हवेत उंच उडाले. ते हात लंकेत जाऊन पडले व त्याचे मस्तक उडाले. ते ऋषभ वानराने वरच्यावर झेलले व खाली आणले. राम लक्ष्मणांचा वानर नंतर आनंदाने जय जयकार करू लागले. असुर निकुंभिलेतून पळून जाऊ लागले. बिभीषण लक्ष्मणाची प्रशंसा करू लागला. इंद्रजितावर विजय मिळवून लक्ष्मणासह सर्वजण सुवेल पर्वताकडे रामाला भेटण्यासाठी निघाले. तिकडे राम चिंता करीत होता. लक्ष्मण इंद्रजिताशी लढण्यासाठी गेला आहे खरा, पण त्याचे काय झाले असेल. सुग्रीव त्याला धीर देत होता. तोच दुरून लक्ष्मण, बिभीषण व वानरवीर जय जयकार करीत येत होते. व ऋषभ वानर इंद्रजिताचे मस्तक वारंवार वर उडवून पुन्हा पुन्हा झेलीत आहे असे रामाच्या व सुग्रीवाच्या दृष्टीस पडले. लक्ष्मण मारुतीच्या खांद्यावर होता. रामाला पाहताच तो खाली उतरला. राम धावला व लक्ष्मणाला त्याने आनंदाने व प्रेमभराने जवळ घेतले. बिभीषणाने सर्व वृत्त सांगितले. ऋषभाने इंद्रजिताचे मस्तक रामाच्या समोर ठेवले. सुषेणाने औषधींचा उपचार करून लक्ष्मणाचा देह पुन्हा अक्षत केला. त्याला पुन्हा पहिल्यासारखीच शक्ती प्राप्त झाली. रामाच्या नेत्रात आनंदाश्रू दाटून आले व रामाने धन्य धन्य म्हटले. अशा प्रकारे अध्याय 29 येथे संपन्न झाला. अध्याय 30 सुलोचना सती गेली. इंद्रजिताचे मस्तक सर्वांच्या मध्ये ठेवून वानरगण बसले होते. युद्धात आपला जय कसा झाला त्याचे वर्णन बिभीषण करीत होता. पण तिकडे लंकेत पडलेले इंद्रजिताचे दोन्ही तुटलेले हात उडत निकुंभीला व भुवनात पडले. सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी त्यावेळी तेथे होती. ती रावणाची सून अतिशय लावण्यवती होती. इंद्रजित या युद्धात नक्की विजयी होणार याची खात्री तिला मनातून वाटत होती. त्यामुळे ती मोठ्या आनंदात होती. अंगणात इंद्रजिताचा तुटलेला हात येऊन पडला तो पाहून कित्येक दासी धावत धावत आत गेल्या. घाबरत घाबरत त्या तिला सांगू लागल्या, राणी, बाहेर येऊन पहा, कुणाचा तरी हात तुटून पडलेला आहे. सुलोचना बाहेर आली. तिच्या पुढेच दासीही आल्या. अंगणात पाहते तो तुटलेला हात, भुजभूषणे असलेला तो हात, आपल्या पतीचा खांद्यापासून तुटलेला बलिष्ठ हात, आणि तो अजूनही तडफडत होता.
सुलोचनेने दुःखाने विलाप करीत एकदम धरणीवर धाडकन अंग टाकले. ती रडू लागली. नाना प्रकारे हाताला विचारू लागली. पतीचा मृत्यू कसा झाला ते लिहून दे असे म्हणू लागली. भूर्जपत्र पसरून त्याच्या पुढे केले. तुटलेल्या व अजून तडफडणाऱ्या हातांच्या बोटात लेखणी दिली. तिचे ते कृत्य पाहून दासीही रडू लागल्या. तो हात अजूनही तडफड करीत होता. त्या हाताने लेखणीने भूर्जपत्रावर सर्व युद्ध वृत्तांत लिहिला व पुढे संदेशही लिहिला. आजच्या युद्धात सौमित्राला जय मिळाला. त्याने माझे शिर उडविले. मी रामाला पाहण्यासाठी शीर्षरूपाने गेलो आहे. बिभीषण भयाने रामाला शरण गेला, पण मी तर माझा सर्व देह विसरून शरण गेलो. माझे शरीर रणांगणातच आहे. प्रिये, तू लवकर रणांगणात ये. मी भवन नदीच्या पलीकडे रामाजवळ आहे. तुला बोलवण्यासाठीच हा हात मी इथे पाठवलेला आहे. मी वाट पाहत आहे. रामचरणी मला सुख वाटत आहे. तू लवकर तेथे ये. अत्यंत वैराग्य उत्पन्न होऊन सुलोचनेने आपल्या हातातील सर्व असलेली संपत्ती दान देऊन टाकली. पिंजरे उघडून पोपट, मैना आदी पक्षी सर्व सोडून दिले. आपल्या दासींना अंगावरची भूषणेही देऊन टाकली. एका शिबिकेत प्रियपतीचा तो हात ठेवून व आपण एका चपळ घोडीवर बसून त्वरेने लंकेच्या राज्यसभेकडे ती निघाली. तोपर्यंत दिवस मावळला होता. लगबगीने काही दूतांनी रावणाला सांगितले, महाराज, आपली सून इकडे येत आहे. हे ऐकून रावण चकित झाला. तोच सभास्थानाच्या दारातून सुलोचना एकदम आतच आली. तिच्या अंगावर कोणतेही भूषण नव्हते. केस अस्ताव्यस्त होते. डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या होत्या. रावणाने तिला असे ते येण्याचे कारण विचारले. तिने इंद्रजिताचा तुटका हात व ते पत्र रावणासमोर ठेवले. प्रथम ती तेथे काहीच बोलली नाही. मग स्फुंदत म्हणाली, माझे पती स्वर्गात गेले आहेत. मी त्यांच्या मागे कशाला राहू? मीही जाते. रावणाला इंद्रजित रणात पडल्याचे वृत्त तोपर्यंत अजिबात कळले नव्हते. कारण सर्वच गोष्टी झपाट्याने घडत गेल्या होत्या. इंद्रजितावर विश्वास ठेवून रावण निश्चिंत होता. तो तुटलेला हात आणि रडणारी सुलोचना तेथे पाहून रावणाला एकदम धक्काच बसला. तो मूर्छा येऊन सिंहासनावर धाडकन खाली पडला. आणि जरा वेळाने तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा पुत्रशोक अनावर होऊन दाही तोंडात माती घालून घेऊ बसला. त्याच्या 10 डोक्यांच्या 20 नेत्रातून अश्रूंच्या 20 नद्याच वाहू लागल्या. महाराणी मंदोदरीच्या कानी ती वार्ता जाताच तीही मूर्छित पडली. तिच्या सांत्वनाला रावणाच्या सर्व स्त्रिया आल्या, पण पुत्राच्या मरणाचा शोक कोण आणि कसा आवरणार? मेघनादाच्या नाना आठवणीकाडे ती बिचारी साध्वी मंदोदरी माता म्हणूनच फारच विलाप करू लागली. तिचा असा विलाप चालला होता. सुलोचनाही वारंवार पतीच्या आठवणी काढून आक्रोश करू लागली. आपल्याला पतीचे मस्तक आणून द्या, मला पाहण्यास त्यांचे नेत्र अधीर झाले असतील, असे सुलोचना रावणाला जेव्हा सांगू लागली तेव्हा रावण क्रोधास चढून सेना सिद्ध करून प्रथम रणात जाऊया असे प्रधानाला म्हणू लागला. तेव्हा मंदोदरी म्हणाली, सुलोचने, तूच रणांगणात जा आणि इंद्रजिताचे शिर रामाकडून मागून घे. राम सीतेशिवाय इतर स्त्रियांना माते समान मानतो. तो अत्यंत दयाळू आहे. तुला त्या श्रेष्ठ भक्तवत्सल प्रभूचे दर्शन होईल. हेच दुःखात सुख मान. तू मुळीच भिवू नकोस. जा, लवकर जा. सुलोचनाला ते पटले. तिने रावणाला विचारले, मी स्वतः अशीच युद्धस्थानी जाते, मला जाऊ द्या. रावण म्हणाला, प्रत्यक्ष वैरी रामासमोर तुला कसे बरे पाठवू? त्याने तुला बंदीत घातले तर? आपण होऊन सापाच्या तोंडात हात घालणे योग्य आहे का? सुलोचना म्हणाली, परनारीची अभिलाषा मनात धरणारा असा तो मुळीच चांडाळ नाही. जो पतिव्रतेच्या वाटेस जाईल त्याचे कधीतरी कल्याण होईल का? रावणाने लाजेने आपली दाही तोंडे खाली घातली. त्याने सुलोचनेला रणभूमीवर जाऊ दिले. तुला जर त्यांनी काही इजा केली तर सर्वांचे क्षणात तेथल्या तेथेच भस्म करून टाकेन, अशी त्याने प्रतिज्ञा केली. सुलोचना युद्धभूमीकडे निघाली. तिने 500 दासी आपल्याबरोबर घेतल्या. स्वतः एका घोडीवर स्वार झाली. काही शिष्ट प्रतिष्ठित लोक बरोबर घेतले. भाट बरोबर घेतले. वानरांच्या मंडलाकृती समुदायात तेथे राम लक्ष्मण बसलेले होते. दुरून स्त्रियांचा समुदाय रणभूमीकडे येत असलेला दिसत होता. काही वानर पाहू लागले. तो घोडीवरून खाली उतरणारी स्त्री त्यांना दुरून दिसली. रामाकडे धावत येऊन ते सांगू लागले,
प्रभू, रावणाने आपल्याला भिवून सीतेला सोडून दिले. ती पहा, जानकी इकडे येत आहे. बरोबर सोबतीला कितीतरी दासी आहेत. राम म्हणाला, जोपर्यंत रावण या रणात मरून पडत नाही तोपर्यंत सीता अशी इकडे येणे शक्यच नाही. बिभीषणाने मात्र सुलोचनेला ओळखले. इंद्रजिताची पत्नी इकडे येत आहे हे पाहून त्याला फार वाईट वाटले. तो म्हणाला, ही सुलोचना आहे. रामा, मी तुला शरण आलेली दिसते. ती तुला शरण आलेली दिसते. अरे रे, जिचे जरासुद्धा नखही अंतपुराच्या बाहेर दिसणार नाही, ती अशा रात्री पतीला धुंडळीत रडत रडत रणात येत आहे. सुलोचना पुढे आली व राम लक्ष्मणांना तिथे एकदम साष्टांग प्रणिपात केला. तिच्या नेत्रातून अश्रू गळत होते. तिच्या मनातील सर्व अभिमान गळून गेला होता. ती रामाची ईश्वर भावाने स्तुती करू लागली. आपल्या पतीचे मस्तक द्यावे म्हणून तिने त्याची प्रार्थना केली. तिची झालेली दयनीय अवस्था पाहून सर्वांची मने द्रवली होती. रामाने विचारले, आम्ही तुझ्या पतीचे शिर येथे आणले आहे, हे तुला कोणी येऊन सांगितले? सुलोचना म्हणाली, मला पतीच्या हाताने भुर्जपत्रावर लिहून दिले. काय? युद्धभूमीवर मेलेल्या मेघनादाच्या तोटक्या हाताने लिहिले? आमच्या या गोष्टीवर बिलकुल विश्वासच बसत नाही, सर्व वानर म्हणाले. रामही स्वस्तपणे काहीच निर्णय न देता नुसता बसून राहिला. वानर म्हणू लागले, हिने इंद्रजिताच्या मस्तकाला इथे हसविले तरच आम्ही हिचे म्हणणे खरे आहे असे मानू. आणि रामाने अनुज्ञा दिल्यावर वानरांनी इंद्रजिताचे शिर तेथे आणले. ते तुटलेले शिर मोठे भयानक दिसत होते. त्याची जीभ बाहेर आली होती. भाळी शेंदूर होता. ऋषभाने ते मस्तक केस धरून लोंबकळत आणले आणि तो ते खाली भूमीवर ठेवणार तोच सुलोचनेने ते आपल्या हातात घेतले. ते उराशी कवटाळून ती रडू लागली. हाय हाय, शत्रूंसमोर रणांगणात मृतपतीच्या शिराची भीक मागून ती रावणाची साध्वी सून रडत होती. पण सतीचा महिमा काय वर्णावा. तिने एका वस्त्रावर ते शीर्ष आपल्यासमोर सर्वांना दिसेल असे ठेवले. त्याला नमस्कार केला आणि विनंती केली, नाथ, प्रभू रामचंद्र पाहत आहेत. आपले चुलते बिभीषण पाहत आहेत. आकाशात देव जमले आहेत. आपण फक्त एकदा खरोखर हसून सर्वांना माझ्या वचनाचा खरेपणा पटवून द्यावा. सुलोचना म्हणत होती, वल्लभा, माझे एवढे सुद्धा ऐकायचे नाही का आज? माझ्याजवळ रोज किती हास्यविनोद करीत होता आणि आता का हो असे गप्प बसलात, रागावलात? रणात तुम्हाला जय मिळाला नाही म्हणून मनात खेद वाटला. रामदर्शनाने सायुज्य मुक्ती मिळाली आणि बोलणेच खुंटले. अहो, तुमची आत्या शूर्पणखा जनस्थानात राहत होती. तिने तिचे नाक व कान रामाला देऊन टाकले आणि तुम्ही त्यांच्याही पुढे जाऊन आपले मस्तकच दिलेत होय. सुलोचनेने आपल्या पतीला हसविण्यासाठी विनोद केला, पण ते शिर फक्त थोडेसे हलले. डोळ्यांची उघडझाप झाली, पण हसले नाही. मग सुलोचना म्हणाली, अहो, माझ्या वडिलांना जर या झालेल्या युद्धात तुमच्या मदतीला बोलावले असते तर तुमची ही स्थिती कधीच आली नसती. हे सुलोचनेचे बोलणे ऐकताच मात्र इंद्रजिताचे मस्तक खदाखदा हसू लागले व सर्व वानर ते पाहून चकितच झाले. ते रामाला विचारू लागले, हे शिर आत्ताच का हसले? राम म्हणाला, लक्ष्मण, हाच शेष होय आणि समोर असलेली इंद्रजित पत्नी सुलोचना ही शेषाशीच कन्या होय. वानर हो, जो सासरा स्वतःच जावयाला मारतो त्याला ही सुलोचना युद्धात जावयाच्या मदतीला कशी काय बोलवणार? हे नवल वाटून इंद्रजिताचे मुख हसू लागले. आता सर्वांची खात्री पटली का? सुलोचना म्हणाली, सुलोचने धन्य आहे तुझी. लक्ष्मणाला फार वाईट वाटले. आपणच आपल्या हातांनी आपल्या कन्येला वैधव्य आणले म्हणून त्याच्या मनात मोठी खळबळ उडाली. राम म्हणाला, सौमित्रा, हा क्षात्र धर्म कठीण आहे. त्यात आपल्या भावनांवर विजय मिळवायचा असतो. लक्ष्मण म्हणाला, दादा, तुम्ही म्हणता ते सगळे खरे आहे, पण मायेचा फेरा मोठा दुस्तर असतो. तुम्ही सीतेच्या वियोगाने किती व्याकुळ झालेले आहात तेच पहा ना. राम म्हणाला, लक्ष्मणा, मी इंद्रजितेला पुन्हा जिवंत करतो. या साध्वीची व तिच्या पतीची ही झालेली ताटातूट मला पाहवत नाही. त्याची पुन्हा भेट घडवून आणतो. त्या वाक्यासरशी सर्वजण अतिशय भयभीत झाले. मारुती म्हणाला, रघुनाथा, तुमचे हे औदार्य एकीकडे ठेवा. इथे त्याचा काही उपयोग होणार नाही. या मेघनाथाचे कपट इंद्रालाही गोत्यात आणणारे होते. सर्व देवांना बंदीत घालण्यात याचाच प्रमुख हात होता. लक्ष्मण म्हणाला,
दादा, मी म्हणतो सर्वांचे कल्याण होईल, असेच करावे. मी माझा व्यक्तिगत भावना बाजूला ठेवतो. राम म्हणाला, मग हे मस्तक सुलोचनेला देऊया. यावर सर्वांनी माना डोलवून संमती दिली. मग सुलोचनेने ते मस्तक पुन्हा रामाच्या चरणांवर ठेवले. रामाची मनापासून शुद्ध अंतःकरणाने स्तुती केली, त्याला नमस्कार केला आणि म्हणाली, आजच्या रात्री तेवढे लंकेत युद्ध होऊ नये. मी पती समवेत सती जाणार आहे. यात वानरांनी विघ्न आणू नये. रामाने तिला तसे आश्वासन दिले. तिला सद्गतीचे वरदान दिले. इंद्रजिताचे मस्तक कबंद व दोन्ही हात एका ठिकाणी जमविण्यात आले. समुद्र तीरावर लाकडाची एक मोठी चिता रचण्यात आली. रावण व मंदोदरी यांच्या उपस्थितीत सुलोचनेने आपला पती इंद्रजिताचा देह चितेवर ठेवला व सुलोचनेने अग्नी प्रदीप्त करून त्या इंद्रजिताच्याच चितेवर स्वतः बसून पतीबरोबर सहगमन केले. दोघांचे दिव्य देह स्वर्गात जाताना रावण व मंदोदरी, राक्षस प्रजाजन व सर्वांनी चितेच्या धगधगत्या ज्वाळांच्या लाल भडक प्रकाशात पाहिले. त्यानंतर दुःखभराने सर्व लंकेत परतले. अशा प्रकारे अध्याय 30 येथे संपूर्ण झाला.